मी रोज अंघोळ करायची तेव्हा असं वाटायचं जणू मला कोणीतरी पाहत आहे. आणि आमच्या घरात एकच बाथरूम होतं, जे घरात नसून बाहेर अंगणात होतं. जेव्हा मी अंघोळीसाठी खोलीतून त्या बाथरूममध्ये जात असे तेव्हा मला असे वाटायचे की कोणीतरी माझ्याकडे गुप्तपणे पाहत आहे. आणि घरात तर माझ्या मुलाशिवाय अजून कोणीही नव्हते. बाहेरून कोणीही येऊ शकत नव्हते. 2-4 वेळा मला वाटले की मला भ्रम झाला असावा, पण नंतर खात्री पडली की काहीतरी गडबड नक्कीच आहे. पण हे काय? घरी तर फक्त माझा तरुण मुलगा होता आणि मी माझ्या मुलावर संशय घेऊ शकत नाही. पण नंतर 2-4 अशा कृती पाहिल्या की मला त्याच्यावर संशय घेणे भाग पडले. आणि एके दिवशी मी त्याच्या अनुपस्थितीत त्याचा फोन तपासला तेव्हा त्यात एक व्हिडिओ होता. तो व्हिडिओ पाहून मला पायाखालची जमीनच निघून गेली. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होते की मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये जायचे तेव्हा तो तर माझे नाव सुषमा आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या पतीसोबत खूप चांगले जगले होते. माझं लग्न झालं तेव्हा मी खूप लहान होते. लग्नानंतर वर्षभरातच मला मुलगा झाला. मी माझ्या मुलापेक्षा फक्त 16 वर्षांनी मोठी होते. त्यामुळे वयाने लहान असल्यामुळे मी म्हातारी दिसत नव्हते. पण माझा मुलगा तरुण झाल्यावर माझे पती हे जग सोडून गेले. आता घराचा संपूर्ण खर्च माझ्या मुलावर पडला होता. पण त्यापूर्वी त्याने कधीही पैसे कमावले नव्हते. तो त्याच्याच मस्तीत जगायचा. त्याने असा विचार केला की आयुष्यभर आपले वडील काम करत राहतील आणि सर्व काही व्यवस्थित चालू राहील. आणि जेव्हा हे घडले त्यानंतर तो कसा तरी हे घर चालवत होता. आमचे घर तसे मोठे नव्हते. घरात 2च खोल्या होत्या, पण बाहेरचं अंगण खूप मोठं होतं. हे घर त्या काळात बांधले गेले जेव्हा घरात शौचालये नव्हती. नंतर माझ्या पतीने घरात एक लहानसे शौचालय बांधले, जे अगदी कोपऱ्यात होते. पण घरात टॉयलेट बांधलं हे खूप चांगलं झालं होतं, कारण बाहेर जाणं खूप त्रासदायक वाटत असे. असो, तो काळ आता निघून गेला आहे. मला रोज आंघोळ करायची सवय होती. पण जेव्हापासून माझा नवरा हे जग सोडून गेला तेव्हापासून जेव्हा मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते तेव्हा मला असे वाटते की कोणीतरी बाथरूममध्ये डोकावत आहे. एक दिवस मला असं वाटलं म्हणून मी घाबरले, पण मी आजूबाजूला पाहिले तर कोणीच नव्हते. मला तो माझा भ्रम वाटला. पण दुसऱ्या दिवशीही तसेच झाले. मी खूप अस्वस्थ झाले होते. आता ही अशी गोष्ट होती जी मी माझ्या मुलालाही सांगू शकत नव्हते. माझा मुलगा लहान होता. त्याचे नाव विक्रम. तो खूप देखणा होता, पण त्याने कधीही मेहनत केली नव्हती आणि या दिवसात त्याला खूप मेहनत करावी लागत होती. त्यामुळे तो खूप चिडखोर झाला होता. मी त्याला काहीच सांगितले नाही. एक दिवस रात्री तो स्वतःच माझ्या जवळ येऊन बसला आणि म्हणाला, मम्मी, मला खूप काळजी वाटते. सगळं कसं होईल गं? आपण 2 लोक आहोत, पण खर्च खूप आहेत. मला तर माहीतच नव्हते की बाबूजी आपल्यासाठी एवढं सगळं करतात. मला वाटले की हे सर्व खूप सोपे आहे. देवाची कृपा आहे की हे घर तरी आपले स्वतःचे आहे. मी म्हणाले, बेटा, घर आपले आहे. होय, पण घराची ही खूप कामं आहेत. डागडुजी केली नाही तर हे घरही उद्ध्वस्त होईल. तो डोकं धरून बसला आणि म्हणाला, आता काय करायचं? बरं, एक आयडिया आहे माझ्याकडे. तुम्ही माझं लग्न करून द्या आणि मुलीच्या घरच्यांकडून काही पैसे मागा. त्या पैशांनी आपण आपले काम करून घेऊ आणि मी सुद्धा काही व्यवसाय सुरू करेन. हे माझ्या मुलाकडून ऐकून मी त्याला म्हणाले, हे सगळं मी तुला कधीही शिकवलेले नाही. मुलीकडच्यांकडून पैसे घेणे ही चांगली गोष्ट नाही. तुझ्या बाबूजींनी माझ्या आईवडिलांकडून एकही रुपया घेतला नव्हता आणि तू असे बोलत आहेस? मी त्याच्यावर ओरडून बोलले आणि म्हणाले, मला हे सर्व आवडणार नाही. मी तुला अशा गोष्टी शिकवलेल्याच नाहीत. एखाद्याच्या मुलीला तुझ्या घरी आणणे ही सामान्य गोष्ट नाही. ती एक पूर्णपणे जिवंत व्यक्ती असते. तिची काळजी ही घ्यावीच लागते. तुझे वडील हे चांगले व्यक्ती होते. मी तर म्हणते की तू त्यांच्यापेक्षाही चांगला व्यक्ती होऊन दाखव. आणि तू आत्तापासूनच मुलींच्या हुंड्यावर लक्ष ठेवून आहेस की ती काही पैसे सोबत आणेल आणि मी माझे काम करेल. तू स्वतः मेहनत का करत नाहीस? माझ्या मुलाला माझ्या बोलण्याने खूप वाईट वाटले. साहजिकच त्याला वाईट वाटणारच होते. तो म्हणू लागला, मम्मी, खर्च खूप आहेत. मी फक्त माझ्या मनातील गोष्टी सांगत होतो. तू तर मला इतके मोठे व्याख्यान दिलेस. ठीक आहे, माझे लग्न नको करूस. मी म्हणाले, तुला कायमची नोकरी मिळेल तेव्हाच मी तुझं लग्न करील. तो म्हणाला, आजकाल नोकरी मिळत नाही तर काही ना काही जुगाड करून पैसे कमवावेच लागतात. मी म्हणाले, हा जुगाड काय आहे? तर तो म्हणाला, जुगाड म्हणजे शॉर्टकटद्वारे पैसे कमावणे. मी म्हणाले, अशा प्रकारे कधीही काहीच साध्य होत नाही. कष्ट करावेच लागतात. दुसऱ्या दिवशी माझी बहीण माझ्या घरी आली आणि तिनेच माझा मुलगा जन्माला आला तेव्हा पहिल्यांदा तिच्या मांडीवर घेतला होता, कारण ती एक दाई होती. ती माझी एक मानलेली बहीण होती. ती म्हणाली, तू विक्रमला काही समजावून का सांगत नाहीस?
तो ज्यांच्याशी हँग आऊट करतो ते लोक अजिबात चांगले नाहीत. त्यांच्या मित्राने काय केले माहीत आहे का तुला? जर मी तुला सांगितले तर तुला आश्चर्य वाटेल आणि मला वाटते की तुझ्या मुलानेही असेच काही केले आहे असे दिसते. मी म्हणाले, तुला काय म्हणायचे आहे? ती म्हणाली, ज्या लोकांमध्ये तुझा मुलगा उठतो बसतो त्या मुलांमधल्या 2 मुलांनी एका मुलीवर. ती काय बोलत होती हे मला आधीच समजले होते. मी म्हणाले, नाही, तू खोटे बोलत आहेस. ती म्हणाली, हो, तेच झालं आहे. आणि मी का खोटं बोलू? सगळ्या गल्लीतल्या लोकांना माहीत आहे. आजपर्यंत तुझ्या मुलावर कोणताही आरोप लागला नाही, म्हणून देवाचे आभार मान. मी म्हणाले, माझा मुलगा हे असले काम करूच शकत नाही. ती म्हणाली, मलाही माहीत आहे की कदाचित तो हे करू शकणार नाही, पण जेव्हा अशा वाईट लोकांसोबत राहील तर ते उद्या काहीतरी करतील आणि त्याला दोष देऊन मोकळे होतील. ते सर्व खूप श्रीमंत आहेत आणि आपण गरिबांचे काय? माझ्या बहिणीचे शब्द अगदी बरोबर होते. अशा वेळी श्रीमंत वाचतात आणि गरीब पोलिसांच्या हाती लागतात. असे दिसते की हेच कारण आहे की माझा मुलगा असं काहीतरी बोलत होता. म्हणतो की जुगाड करेन. हा जुगाड काय आहे? अशा गोष्टी तो कुठून शिकला होता? मला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं. पहाटे आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यावर मला वाटले जणू कोणीतरी माझ्याजवळ उभं आहे. मी तोंडाला साबण लावला होता त्यामुळे मी डोळे उघडले नाही, पण आज तर हद्दच पार झाली. घडले असे की कोणीतरी श्वास घेत असल्याचा आवाज मला ऐकू आला. मी घाबरले आणि पटकन कपडे घालून बाहेर आले. बाहेर येताच समोर माझा मुलगा उभा होता. कुठून तरी पळून आल्यासारखं वाटत होता. तो म्हणाला, काय झालं आई? तू अस्वस्थ दिसतेस. मी म्हणाले, तू माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ वाटत आहेस. काळजी वाटते. काय झालं? तर तो म्हणाला, नाही, तसं काहीही नाही. तूच सांग काय झालं ते. मी त्याला काय सांगू? पण मी त्याला विचारलं, तू बाहेरून आलास तेव्हा तुला कोणी इथून जाताना दिसलं का? तो म्हणाला, नाही. याचा अर्थ काय? घरात कोणी पुरुष आला होता का? या घरात काय माणूस येण्याचा अर्थ समजतेस का तू? असे असते तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. मी म्हणाले, आधी संपूर्ण गोष्ट ऐकून घे. मी त्याला सांगितले की मला कोणीतरी जवळ उभे आहे असे वाटले. मला लाज वाटत असल्यामुळे मी त्याला संपूर्ण गोष्ट सांगितले नाही. म्हणून तो म्हणाला, नाही, मी बाहेरून आत्ताच आलो आहे. कोणीच नव्हते. रस्त्यावर कोणीही मला दिसले नाही. जर कोणीच नव्हते तर मला वाटणारा तो कोण होता? जो कोणी असेल तो इतक्या लवकर पळून जाऊ शकत नव्हता. याआधीही मला एकदा असे वाटले आणि मी बाथरूममधून बाहेर पडताच माझा मुलगा बाहेर उभा होता. असे का झाले की मला स्पष्टपणे जाणवले की कोणीतरी माझ्याकडे बघत होतं आणि मग मी बाहेर येताच माझा मुलगा बाहेर उभा होता. या घरात माझ्या मुलाशिवाय दुसरे कोण होते? पण माझा मुलगा हे कसे करू शकतो? मी आंघोळ करत असताना मला कोणीतरी पाहत आहे असे मला वाटले, पण माझा मुलगा असे का करेल? तो माझाच मुलगा होता. माझ्या मनात ही गोष्ट माझ्या मैत्रिणीने मला एक गोष्ट सांगितल्याशिवाय आली नव्हती. याआधी मी असा विचारही करू शकत नव्हते. ती हे काम करायची. तिला संपूर्ण परिसरातील माहिती असते. एक दिवस ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, तुला माहीत आहे का, ती जी लक्ष्मी आहे ना, तिची 18 वर्षाची मुलगी माया, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मी म्हणाले, कसला व्हिडिओ? तर ती म्हणाली, तेच व्हिडिओ जे आजकाल खूप व्हायरल होतात, जे खूप खळबळ उडवून देतात. मी म्हणाले, ही खूप वाईट गोष्ट आहे. व्हिडिओ कोणी व्हायरल केला? तर ती म्हणू लागली की तिचा व्हिडिओ कोणी व्हायरल केला आहे हे मी तुला सांगितले तर तूही वेडी होशील. मी म्हणाले, सांग. म्हणून तिने मला एक गोष्ट सांगितली की मी आश्चर्यचकित झाले. हा समाज कुठे चालला आहे असे मला वाटू लागले. ती म्हणाली, तिचा व्हिडिओ तिच्या पतीनेच व्हायरल केला आहे आणि त्या दोघांच्या एकमेकांच्या सहमतीने हे झाले आहे. त्यांनी व्हिडिओ विकून लाखो रुपये घेतलेले आहेत. ते सांगत होते की काही दिवसांनी लोक विसरतील. जर कोणी आम्हाला विचारले तर आम्ही सांगू व्हिडिओ खोटा आहे. मी म्हणाले, तुला एवढी आतली गोष्ट कशी कळली? ती म्हणाली, ते सोड की ती आतली किंवा बाहेरची गोष्ट आहे, पण आजकाल काय प्रकार घडत आहेत ते पहा. एक नवरा आपल्याच बायकोचा व्हिडिओ व्हायरल करतोय, तेही फक्त पैसे कमवण्यासाठी. तुला असं वाटत नाही का? हा समाज कुठे चालला आहे? आपण आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे. तिला एक तरुण मुलगी होती जिचे तिला माझ्या मुलाशी लग्न करायचे होते, पण तिने मला सांगितले होते की आधी तू आपल्या मुलाला काही ठोस काम करायला सांग. तिच्या मुलीचे नाव दीपाली आणि मलाही ती खूप आवडायची. ती दिसायला खूप छान होती. मी एकदा माझ्या मुलाशी तिच्याबद्दल बोलले तेव्हा तो म्हणाला की मुलगी वाईट नाही, पण तू म्हणतेस की तिच्या आईने एक अट घातली आहे. मला अशा कृती आवडत नाहीत. तेही आपल्यासारखे गरीब आहेत ना. एखादा श्रीमंत कुटुंबातील मुलगी यावी माझ्यासाठी. मी त्याला नकार द्यायचे की असं बोलू नकोस.
गरिबाची मुलगी गरिबाच्या घरी राहते, गरिबाच्या घरात श्रीमंताच्या मुली राहत नाहीत. मला एक गोष्ट समजत नव्हती की माझा मुलगा इतका लोभी कधीपासून झाला होता. मुलगी आली तर पैसे सोबत घेऊन येईल असा विचार त्याच्या मनात का आला? तो म्हणायचा की माझे गरिबाच्या मुलीशी लग्न करू नकोस. मी त्याला सांगितले की जर त्याला चांगली नोकरी मिळाली तर मी त्याचे लग्न दीपालीशी करून देईल, पण ती जास्त वेळ घेऊ शकत नाही कारण ती सुद्धा तरुण आहे आणि तू सुद्धा, आणि मुलींची लग्न लवकर करून द्यावी लागतात. तिच्या आईला तिचे लग्न लवकर करायचे आहे. आता बाबूजींनी हे जग सोडून निघून गेले आहेत. आता तुलाच सर्व काही स्वतःच करावे लागेल, म्हणून एखादी चांगली नोकरी बघून घेणेच चांगले. माझा मुलगा म्हणू लागला, मला नोकरी मिळाली नाही, पण मला एक काम मिळाले आहे ज्यात खूप पैसे मिळतात, पण काम थोडे चुकीचे आहे. मी म्हणाले, काय म्हणायचंय तुला आणि असं का म्हणालास की काम थोडं चुकीचं आहेस? किंवा थोडं चुकीचं म्हणजे काय? जे चुकीचं असतं ते पूर्णपणे चुकीचेच असते. माझा मुलगा म्हणू लागला, मम्मी मी तुला सांगून पश्चाताप करतो आहे. तसं नाही, मी तुला सगळं काही नंतर सांगेन. आणि तो निघून गेला. मी विचार करत राहिले की काय म्हणायचे होते त्याला. माझे हृदय धडधडत होते कारण आजकाल बरेच प्रकार घडत होते. आपल्या बोलण्याने कोणत्याही तरुण मुलाला किंवा मुलीला फूस लावणे ही काही मोठी गोष्ट नव्हती. आमचा परिसर खूप मोठा होता, त्यात अनेक गोष्टी घडत असायच्या आणि माझ्या मैत्रिणीला प्रत्येक गोष्टीची माहिती असायची. त्यामुळे ती मला गोष्टी सांगत असायची आणि मी काळजी करत असायची की माझा एक तरुण मुलगा आहे, उद्या त्याने काही वाईट करायला नको. नवऱ्याने बायकोचा व्हिडिओ व्हायरल केल्याचे तिने मला सांगितले. त्याचप्रमाणे मलाही वाटले की कोणी माझ्यासोबत असे कसे करू शकते? जर मी आंघोळ करत आहे तर कोणी माझ्याकडे का परत परत बघत राहील? असं तर नाही ना, कोणी माझा व्हिडिओ बनवत होता आणि मला ते माहीतच नव्हते. हे विचार करून माझे हृदय धस्स झाले. मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या पतीसोबत खूप चांगले जगले होते. मी एक सभ्य स्त्री होते आणि आता या वयात माझ्यासोबत असे काही घडले असते तर मी काय केले असते? आणि जर मी हे माझ्या तरुण मुलाला सांगितले असते आणि त्याला हे कळले असते की हे सगळं कोण करत आहे, तो तरुण आणि भावनिक होता. त्यावेळी त्याने नक्कीच काहीतरी करायचं होतं. तो आरामात बसला नसता हा विचार करून मला खूप भीती वाटायची. हे प्रसाधनगृह अगदी कोपऱ्यात बांधले गेले होते आणि त्याची फक्त एक भिंत रस्त्याकडे होती आणि त्याच्यावर एक मोठा स्लाइड लाईट देखील होता ज्याच्यावरती काहीही जोडलेले नव्हते, पण तो इतका उंच होता की तिथून काहीच दिसत नव्हते. म्हणूनच आम्ही त्याच्यावर काहीही कापड किंवा जाळी लावत नव्हतो. पण आता माझे मन अस्वस्थ झाले होते, म्हणून आंघोळ करण्यापूर्वी मी माझा स्कार्फ त्या स्लाइड लाईटवर लावला. असा लावला की कोणी पाहू शकणार नाही, पण तिथे पोहोचण्यासाठी कोणत्या तरी उंच ठिकाणी चढणे आवश्यक होते. रस्ता खूप उंच होता. आमचे घर खाली होते. एवढी मेहनत कोण करत असेल, तेही माझ्यासारख्या एका म्हाताऱ्यासाठी? मी इतके वाईटही नव्हते. मी अजून 40 वर्षाचीही नव्हते. माझा मुलगा तरुण होता आणि मला त्याचे लग्न करायचे होते. मी कापड लावून आंघोळीसाठी गेले आणि आंघोळ करून जेव्हा बाहेर आले तेव्हा तो कापड जागेवरून निघालेला पाहून मला आश्चर्य वाटलं. आता मला विचित्र वाटायला लागलं होतं. मी रडायला लागले कारण माझ्यासोबत हे काय चालले आहे? मी कोणाचेही वाईट केले नाही. मी हे सगळं माझ्या मुलाला सांगावं का? आता हे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. याचा अर्थ असा आहे की कोणीतरी माझ्यासोबत हे सर्व करत होते. पण ही गोष्ट विचार करण्यासारखी होती की एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला कसे माहीत असते की मी कोणत्या वेळी आंघोळीला जाते? मी रोज एकाच वेळी आंघोळीला जात तर नव्हतेच. कधी सकाळी आंघोळ करायची, तर कधी दुपारी, तर कधी स्वयंपाक झाल्यावर. आणि आजकाल उन्हाळा असल्यामुळे मी दिवसातून 2दा तरी आंघोळ करायचे कारण मला खूप गरम व्हायचे आणि मला स्वच्छ राहण्याची आवड होती. मग मी माझ्या मुलाला सांगायचं ठरवलं. हे मी त्याला असे सांगितले नाही की मला पूर्ण विश्वास आहे असं, परंतु मी त्याला सांगितले की मी आंघोळ करायला जाते तेव्हा कोणीतरी मला पाहत आहे असे मला वाटते आणि मला शंका आहे की तो स्लाइड लाईटमधून पाहत आहे. मला वाटते की माझा मुलगा वेडा होईल. तो कोण आहे हे मला कळले तर मी त्याला सोडणार नाही. पण तो म्हणाला की कोणीतरी काही फरक पडत नाही. तुला असेच वाटले असावे. तुला नक्कीच भ्रम झाला असावा आई. सोड, काळजी करण्याची गरज नाही. अशी गोष्ट कोण करू शकेल? तू ते सोड. त्याने ते प्रकरण इतक्या सहजतेने घेतले, मला आश्चर्य वाटले. तुला असंच वाटत असावं. हे प्रकरण बाजूला ठेव. काळजी करण्याची गरज नाही. असं कोण करू शकते? हा विषय तू सोडून दे. या सगळ्यावर तो या पद्धतीने प्रतिक्रिया देईल याची मला अपेक्षा नव्हती. तो खूप रागीट स्वभावाचा होता आणि त्याच्या आईला असे काही झाले तर मुलगा चिडतोच. घराच्या बायका आपली इज्जत असतात, पण तो अजिबात काळजीत पडला नाही. पण मला वाटत होतं की त्याने माझी काळजी करायला हवी होती. त्याला त्या व्यक्तीवर राग यायला हवा होता, पण असे काही झाले नव्हते. मग त्याने माझी काळजी का घेतली नाही? का त्याला त्या माणसावर राग आला नाही? मी त्याची आई आहे
आणि ही खूप मोठी गोष्ट होती, पण तो आनंदाने बसला होता. मी पण पुन्हा बोलले नाही आणि विचार केला की स्वतःच जाणून घेण्याचा प्रयत्न करते की हे नेमके कोण करत आहे. माझ्यासाठी सोपे नव्हते, पण मी प्रयत्न करू शकत होते. मी माझ्या मैत्रिणीला सांगितले की मला कॅमेरा असलेला फोन हवा आहे, मला रेकॉर्डिंग करायचे आहे. माझ्याजवळ फोन नव्हता, तिच्याकडे होता. ती म्हणाली की ती मला तिचा फोन 1 दिवसासाठी देईल, पण आधी मला सांग काय प्रकरण आहे. मी म्हणाले नाही, मी आत्ता सांगू शकत नाही, नंतर मी नक्कीच सांगेन. मला तो फोन बाथरूममध्ये ठेवायचा होता. स्लाईड लाईटकडे त्याचा कॅमेरा करून ठेवायचा होता, म्हणजे मला कळेल की बाथरूममध्ये कोण माझ्याकडे पाहत होतं. मला एक छान कल्पना आल्यासारखे वाटले. यापेक्षा चांगली कल्पना असूच शकत नव्हती. रेकॉर्डिंगही झाले असते, व्हिडिओही बनला असता आणि नेमकं कोण करत आहे हेही मला कळलं असतं आणि माझ्याकडे पुरावाही आला असता. मी माझ्या मैत्रिणीकडून फोन घेतला आणि तो अशा ठिकाणी ठेवला की कॅमेरा स्लाईड लाईटकडे तोंड करून रेकॉर्डिंग झाले. मी रेकॉर्डिंगही केले आणि जेव्हा मी रेकॉर्डिंग पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले, कारण त्या रेकॉर्डिंगमध्ये कोणीच नव्हते. दुसऱ्या दिवशीही मी तेच केले, पण त्यानंतर तो फोन मागितला गेला. ती म्हणाली की मला फोन हवा आहे, मला नेहमीच लागत असतो. ती फोनवर काम करायची, लोकांच्या मुलींची लग्ने जुळवायची. आता आमच्याकडे एवढेही पैसे नव्हते की ती जागा बंद करावी किंवा इतरत्र बाथरूम बांधावे. आधीच घरातील प्रकृती बिघडलेली दिसत होती. माझ्या पतीने हे जग सोडले तेव्हा आम्हाला कळले की त्यांच्यावर खूप कर्ज झाले होते. आता ते लोक पुढे येऊन सांगत होते आम्हाला आमचे पैसे हवे आहेत आणि माझ्या मुलाला कायमस्वरूपीची नोकरी नसल्यामुळे हे सर्व काही करता येत नव्हते. सगळे मला त्याचं लग्न कर असं म्हणायचे. ते लोक अगदी बरोबर होते. हुंडा म्हणून मिळणाऱ्या पैशातून त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला असता. मुलगी घरात येईल, तू सुद्धा घरात एकटी राहणार नाहीस. माझा मुलगा या दिवसात खूप अस्वस्थ होता. एके दिवशी तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता आणि म्हणत होता, हां, आजकाल लोक अशा व्हिडिओंमधून खूप पैसे कमवत आहेत, पण असे व्हिडिओ बनवणे सोपे नाही. बरं, तसं पाहिलं तर हा फक्त एक व्हिडिओचा मामला आहे आणि पुढचा व्हिडिओ आल्यावर लोक आधीच्या व्हिडिओला विसरतात. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मी हे कसं करू शकतो? मला हे सगळं बरोबर वाटत नाहीये. तो जे बोलला ते ऐकून मला आश्चर्य वाटले. हे काही चित्रपट किंवा नाटक नव्हते की सर्व काही थेट घडत आहे आणि मला समजू शकत नाही. माझ्या मनात जे येत होते तेच तो बोलत होता का? जर नवरा पैसे कमवण्यासाठी आपल्या बायकोचा व्हिडिओ व्हायरल करू शकतो, तर मग मुलगा पैसे कमवण्यासाठी आईचा व्हिडिओ व्हायरल करू शकत नाही का? आणि तसे नसेलही तर तो असा का बोलत होता? त्याला दुसरे काही बोलता येत नव्हते का? कारण त्याला परफेक्ट असायला हवे होते. तो कारच्या शोरूममध्ये काम करून रोज थोडे थोडे पैसे कमवत होता, पण कायमचे काम नव्हते. तो अशा गोष्टी का बोलत होता? हा एकच विषय उरला होता का त्याला बोलायला? त्याने फोन बंद करताच मी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, कोणाशी बोलत होतास? कोणाचा व्हिडिओ बनवून व्हायरल करणार आहेस? तू पण त्या आशिषसारखं करशील का, ज्याने स्वतःच्या बायकोचा व्हिडिओ व्हायरल केला होता? माझ्या मुलाला धक्का बसला. तो म्हणाला, मम्मी काय बोलतेस तू? तू कुठली गोष्ट कुठे जोडत आहेस? काय झालंय तुला? मी माझ्या मित्राशी बोलत होतो. आम्ही असंच बोलत होतो. मी म्हणाले, मग सांग, तो कोणत्या व्हिडिओबद्दल बोलत होता? की आजकाल असे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. आजकाल फक्त महिलांचे व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामध्ये महिला एकतर नाचत असतात, नाहीतर एखादी काहीतरी कृती करत असतात. बघ, मला कळलं की तू काही वाईट काम करत असेल तर मी तुला तुरुंगात पाठवीन. यातून मी तुला मुक्त करणार नाही, तुझी बेल देखील करणार नाही. माझ्या मुलाने त्याचे डोके धरले. तो म्हणाला, काय बोलतेस आई? मला तुरुंगात पाठवशील का? आणि मी असे कोणतेही काम का करू ज्याने मला तुरुंगात जावे लागेल? मी म्हणाले, मी तुला सांगते की मी आंघोळ करायला गेल्यावर असं वाटतं की कोणीतरी बाहेर उभं राहून मला पाहत आहे. त्याबद्दल तू काय केलेस? आधी तो घाबरला आणि मग नंतर म्हणाला, मी पण तुला सांगितले होते की तुला हा भ्रम झाला असावा. तसं काहीही नाही आहे. आता मलाही राग आला. मी त्याला म्हणाले की आणि असं झालंच असतं तर मग तू काय केले असते? त्या माणसाचं तू काय उपटवून घेतलं असतंस? लाज वाटत नाही का तुला? तर कृपया एकदा खात्री कर तसे आहे की नाही. कोणाकडून 4 पैशांची व्यवस्था कर आणि त्या बाथरूमचा स्लाईड लाईट बंद कर. हा एवढा मोठा स्लाईड लाईट आहे की इथून अख्खा माणूस उडी मारून आत येऊ शकतो. जेव्हा तुझ्या वडिलांनी प्रसाधनगृह बांधले तेव्हाचा काळ असा नव्हता. छत नसले तरी हरकत नव्हती. पण आजकाल लोक काय करत आहेत आणि आज कुठे चालला आहे हा समाज, हे आपल्याला का कळत नाही? मला वाटलं होतं की तू रागाने लाल पिवळा होशील आणि नक्कीच काहीतरी करशील, पण तू काहीच करत नाहीयेस. तू फक्त हातावर हात ठेवून बसला आहेस. माझ्या मुलाने एक विचित्र गोष्ट केली. तो म्हणाला, तू बाथरूममध्ये गेल्यावर तुला कोणीतरी पाहत आहे असे वाटत असेल तर बाथरूममध्ये जात जाऊ नकोस. ज्याचे मन खूप गोंधळलेले आहे तोच असे चुकीचे बोलू शकतो आणि त्याचे मन खूप गोंधळलेले होते.
मी बाथरूममध्ये जायचे नाही असे कसे शक्य होते? मी या गोष्टीचा विचार करत होते आणि आता मला काय करायचं आहे हे मला कळलं होतं. मला माझ्या मुलावर लक्ष ठेवायचं होतं, कारण या घरात अजून कोणीच नव्हते आणि असे कोणीही कुणाच्या घरी येत नाही. मला आश्चर्य वाटले की माझ्या मुलाला अचानक काय झाले आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर त्याला इतका राग यायचा की तो लढायला आणि मारायला तयार व्हायचा, पण आता तो पूर्णपणे सामान्य झाला होता. दुसरीकडे दीपालीची आई पुन्हा पुन्हा म्हणायची की माझी मुलगी तुझ्या मुलावर प्रेम करते, तिला तो आवडतो, त्याला चांगली नोकरी करायला सांग, म्हणजे या दोघांची एंगेजमेंट करता येईल. पण मी काय सांगू, आजकाल मलाच माझा मुलगा समजत नाहीये, तो कोणत्या मार्गाने चालला आहे. उद्या तू कोणाच्या मुलीचे नशीब का बर्बाद करायचे? पण दीपालीलाही वेड लागले होते, जी माझ्या मुलाच्या प्रेमात पडली होती आणि मलाही असे वाटले की खरंच तसे असेल तर तिने दुसरे लग्न करू नये. तिने माझ्या मुलासाठी थांबावं. मग तिला काही वर्षे वाट पाहावी लागली तरी चालेल, कारण ती माझ्या मैत्रिणीची एकुलती एक मुलगी होती आणि ती तिच्या घरातली सगळ्यात लाडकी होती आणि ती खूप सुंदर होती. माझ्या डोक्याला एक त्रास नव्हता. मी माझ्या मुलावर लक्ष ठेवत होते. पण जेव्हा तो बाहेरून घरी असतो तेव्हाच एके दिवशी मी आंघोळीला गेले तर त्याचा फोन त्याच्या खोलीत पडलेला होता. माझ्या मनात काय आलं माहीत नाही. मी म्हणाले की मी त्याचा फोन तपासते, नेमकं त्याच्या फोनमध्ये काय आहे ते पाहते. शेवटी तो माझा मुलगा आहे, मी त्याचा फोन तपासू शकतेच. पण त्याने लॉक लावले असेल तर मी काय करायचे? मी फोन उचलला आणि चालू केला. तेव्हा मला कळले की त्याने लॉक लावलेला नव्हता किंवा कोणताही पासवर्ड ठेवलेला नव्हता. साहजिकच आहे, आईपासून काही लपवायची गरज नाही असे त्याला वाटले असावे. आईला या गोष्टी माहीतच नसाव्यात असं त्याला वाटलं असावं. पण मी मूर्ख नव्हते, मला या सर्व गोष्टींबद्दल माहिती होती. मी गॅलरी ओपन केली तेव्हा त्यात एक व्हिडिओ होता जो वरून पाहिल्यावरच कळत होते. माझे हृदय धस्स झाले. तो व्हिडिओ बघितला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. तो व्हिडिओ बाथरूमचा होता आणि त्या व्हिडिओमध्ये काय चालले आहे हे स्पष्ट दिसत होते. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले आणि मी पुन्हा पुन्हा पाहत होते की त्याच्या मोबाईलमध्ये इतरत्र व्हिडिओही असतील, परंतु फक्त एकच व्हिडिओ होता. मी ते बघत होते तेव्हा अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी घाबरले आणि मागे वळून बघितले तर माझा मुलगा होता आणि त्याने पाहिले होते की फोन माझ्या हातात आहे आणि मी तो व्हिडिओ देखील पाहिला होता. आता त्याच्या चेहऱ्यावर भीती होती आणि माझ्या डोळ्यात एकच प्रश्न होता जो मी त्याला विचारला आणि त्याने जे उत्तर दिले त्याने मला जणू आश्चर्य वाटले. मी माझ्या मुलाकडे पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मी म्हणाले, हे सगळं तू कधी केलंस? ते कसे केले आणि का केलेस? मला सांग. तोही रडू लागला. आता त्याचेही अश्रू वाहायला लागले होते आणि त्याचे हात रागाने थरथर कापत होते. तो म्हणाला, तुम्ही मला सांगितले त्या दिवशी मी हे केले. तुला असे वाटले की मी निश्चिंत बसलो आहे. जेव्हा तू म्हणालीस की कोणीतरी तुला गुपचूप पाहत असते तेव्हा मला खूप राग आला होता. माझा राग तुला आवडत नाही म्हणून मी व्यक्त केला नाही. तू काळजीत पडली असतीस, घाबरली असतीस, म्हणून मी ठरवलं होतं तुला काहीच सांगायचं नाही. पण हे सर्व जो कोणी करत आहे मी त्याला नक्की पकडेल. त्यामुळे मी आधीच एक छोटा कॅमेरा स्लाइड लाईटवर बांधला होता ज्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला होता. त्यात तू दिसत नाहीस, पण ते नंतर दिसू लागले. तो आपल्याच वस्तीतला मुलगा आहे आणि त्याच गल्लीत उभा असतो. पाणी पडण्याचा आवाज ऐकताच आत कोणीतरी आल्याचे त्याला समजते आणि तो आत डोकावण्याचा प्रयत्न करत असतो. मी त्याचे नाव आणि घराचा पत्ताही शोधून काढला आहे. मला सरळ त्याच्या घरी जाऊन त्यांची हाडं आणि बरगड्या एकत्र तोडायला पाहिजेत असं वाटत होतं. पण मी माझ्या मित्राशी बोललो तेव्हा तो म्हणाला की असे करून काहीही होणार नाही. कदाचित त्याने तुझ्या आईचा काही व्हिडिओ बनवला असेल आणि तो त्याच्याकडे असेल. प्रथम आपल्याला त्याच्याकडून तो व्हिडिओ काढावा लागेल. त्या दिवशी मी त्याच्याशीच बोलत होतो. आजकाल असे व्हिडिओ विकले जातात असे तो म्हणत होता. तेव्हा तू माझे म्हणणे ऐकलेस. मी परिसरातील काही लोकांशीही बोललो आहे आणि आम्ही त्याला रंगेहात पकडणार आहोत. आम्ही हे अशा प्रकारे करू की त्याला असे वाटेल की कोणीतरी बाथरूममध्ये आले आहे आणि त्याने आंघोळ करण्याची सुरुवात केली आहे आणि तो आत डोकावू लागताच रंगेहात त्याला पकडू. जर त्याला आपण सांगितले की तू हे करतोस तर तो कधीही सहमत होणार नाही किंवा मान्य करणार नाही. परंतु त्याला रंगेहात पकडले असता तो संपूर्ण परिसरातील लोकांसमोर पकडला जाईल आणि त्यानंतर त्याला कोणीही साथ देणार नाही. तुझ्यापेक्षा मला जास्त राग आला आहे. मी तुझ्यापेक्षा जास्त चिंताग्रस्त झालो आहे की त्याला एकदाचं पकडून सरळ करावे. पण मला धीर धरावा लागला कारण आपल्याला त्याला पकडायचे आहे आणि अशा लोकांना पकडणे सोपे नाही. एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे असे तुम्ही मला सांगितले होते. तोही त्यानेच केला होता, पण त्या मुलीच्या पतीवरच आरोप केला होता. हे तुम्हाला माहीत आहे का? कोणता नवरा हे असले काम करू शकतो? होय, ही विचार करण्यासारखी बाब आहे. पण लोकांना बोलायला एखादा टॉपिक मिळाला की ते त्याचे कथेत रूपांतर करतात आणि मग काय परिणाम होतील याचा देखील विचार करत नाही. हा मुलगा आपल्या संपूर्ण परिसरातील सर्वात बिघडलेला मुलगा आहे.
आणि त्याने इतर अनेक मुलींचेही असेच व्हिडिओ बनवून त्यांचा अपमान केला आहे. कधी तो मुलींची छेड काढतो, कधी आणखी काही. पण आता तो माझ्या हातून निसटू शकणार नाही. मी मनातल्या मनात विचार करू लागले की मी माझ्या मुलाबद्दल किती गैरसमज केला होता, पण मी त्याला काहीच सांगितले नाही. तो माझाच मुलगा आहे, दुसऱ्याचा नाही. मग तो कसा माझ्याशी असे करू शकेन? पण आजकाल या समाजात मुलं कोणत्या मार्गाने जात आहे ते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पण मला स्वतःचा खूप राग आला होता. त्यानंतर माझ्या मुलानेही तसेच केले. त्याने व्यवस्थित प्लॅन केला आणि त्या मुलाने पलीकडच्या स्लाईड लाईटकडे लक्ष देऊ लागताच त्याला पकडले. तो खूप हुशार होता. त्याने तिथून चढायचंही उत्तर मिळवलं होतं. आजूबाजूच्या लोकांनीही त्याला पाहिले. ते खूप आदरणीय लोक होते आणि वयाने मोठे होते आणि त्यांना या गोष्टी समजत होत्या. त्यानंतर सर्वांनी मिळून त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. मात्र व्हिडिओ नसल्याचे आढळून आले. अनेक मुलींचे व्हिडिओ त्याने बनवून ठेवले होते. यावर पोलिसांनी सांगितले की त्या मुलावर अनेक केसेस बनतील, FIR करा, आम्ही त्याला सोडणार नाही. त्यानंतर मी तो स्लाईड लाईट देखील बंद केला. माझ्या मुलालाही एक चांगली नोकरी मिळाली. त्याचे दीपालीशी लग्न करायचे असा मी विचार केला. त्यांची एंगेजमेंट झाली आणि ते लग्न करणार आहेत. आताही माझ्या मनात या गोष्टी कुठून आल्या याचा विचार केल्यावर मला खूप राग येतो. हे सर्व माझ्या मैत्रिणीमुळे घडले. ती मला लोकांच्या कथा सांगायची. आता तिचीच मुलगी माझ्या घरची सून होणार आहे. पण तिची मुलगी तिच्यासारखी नव्हती. माझी मैत्रीण वाईट नसली तरी तिची वागणूक मला आवडली नाही. मला एक मुलगा आहे, तो माझ्याशी असे करू शकत नाही आणि तिने माझ्या मनात इतक्या वाईट गोष्टी घातल्या की मी माझ्या स्वतःच्या मुलाबद्दल वाईट विचार करू लागले. मी हे कसे विसरले की माझ्या मुलाला मी स्वतः मोठे केले आहे. मी त्याला असे वागायला शिकवले का? पण असे अनेक प्रकरण आपल्या समाजात घडत असतात. हेही खरेच आहे. मित्रांनो, मला सांगा की तुमच्या आयुष्यात कधी असं काही घडलं आहे का की तुमचा एखादा व्हिडिओ कुणाच्या तरी हातात पडला असेल किंवा कुणासोबत तरी असे काही घडताना तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं असेल का? होय, तो मुलगा खूप लोकांसह हे करत होता आणि म्हणूनच पोलिसांनी त्याला सोडले नाही, कारण त्याला वाचवायला कोणीही आले नाही. पोलीस लोक म्हणत होते की जावई सासरच्या घरी आले आहेत, त्याला छान पाहुणचार करून जातील आणि त्याला शिक्षा पण भेटलीच पाहिजे. कुणाच्या सुना किंवा मुलींच्या इज्जतीशी खेळणे ही काही चांगली गोष्ट आहे का? पण मी जे केले ते चांगले नाही. सुदैवाने माझ्या मुलाचा ते सगळे कळलंच नाही. नाहीतर त्याने आयुष्यभर स्वतःच्या आईबद्दल काय विचार केला असता. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावी आणि सर्वांनी सावधही राहावं. आजकालचा जमाना चांगला नाही. मी असे नाही म्हणत की सगळेच लोक वाईट आहेत, पण असे काही लोक आहेत जे समाजाच्या नावाला कलंक लावणारे आहेत. त्यांच्यापासून आपण सावध असायला हवं.